नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग पाहूया आपल्या स्वप्नात दिसणारी फळे, फळांची झाडे कशाची प्रतिक्रिया आहेत. फळझाडे काय दर्शवतात ते पाहूया. स्वप्नात पळसाचे झाड दिसणे. स्वप्नात कोणतेही झाड पानाने भरलेले तसेच हिरवेगार दिसल्यास प्रेमात यश व कुटुंबात स्नेह वाढण्याचे संकेत मिळतात व कोणतेही झाड पानविरहित असल्यास फसवणूक होण्याचे व त्रासाचे चिन्ह दर्शविते. स्वप्नात फुलांनी भरलेले पळसाचे झाड दिसल्यास संपन्नतेचे सूचक समजावे. मात्र पळसाच्या झाडावर आपण चढत असलेले व बसलेले किंवा हे झाड पडताना दिसल्यास शारीरिक विकार संभवण्याचे हे संकेत असतात. नारळाच्या झाडाला पान नसणे, फांदी नसणे हे आपण नेतृत्वाला मुकण्याचे संकेत देतात. आंब्याच्या झाडाला पान नसणे म्हणजे द्रव्यहानी आणि लिंबाचे झाड पानविरहित दिसल्यास प्रकृतीच्या तक्रारी उद्भवणे. चंदनाचे झाड पानाने बहरलेले दिसल्यास आपल्या कार्याचा, सेवेचा सदुपयोग होणार असल्याचे संकेत दर्शवितात. तसेच एखादे झाड कापलेले, तोडलेले, पडलेले दिसल्यास आर्थिक व कौटुंबिक नुकसानीचे संकेत दर्शवितात आणि मानहानी होण्याचीही सूचकता यातून आपल्याला जाणवते. लिंबाचे झाड स्वप्नात दिसणे. लिंबाचे झाड, पाने, फुले स्वप्नात दिसल्यास नवीन कार्य तडीस जाणार. मात्र लिंबाची फांदी तुटल्याचे व त्याच्या सावलीत आपण उभे असल्याचे किंवा हे झाड पडलेले दिसल्यास कुटुंबात प्रकृतीच्या समस्या वाढणार अशी सूचकता जाणवते. लिंबाचे झाड स्वप्नात दिसणे हे शुभ सूचक आहे, कारण लिंबाचा पाला आरोग्यवर्धक व नाविन्यतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याला आपण नवे वर्ष साजरे करताना लिंबाचे ढाळे वापरतो. तसेच लिंबाचा मोहर चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानला जातो. बोराचे झाड स्वप्नात दिसणे अथवा बोर दिसणे हे धनप्राप्तीचे व आरोग्य संपन्नतेचे सूचक आहे, कारण बोराला तारुण्य देवता म्हणून सर्व धर्मीयात पूजले जाते. यामुळे ठणठणीत प्रकृती व आजारापासून किंवा शारीरिक त्रासातून मुक्तता मिळणार असल्याचा शुभ संकेत आपणास मिळतो. कारण बोराचे झाड हे तारुण्य व उत्साहाचे प्रतीक मानले जाते. पपईचे झाड स्वप्नात दिसल्यास थकवा जाणवेल व प्रकृतीच्या तक्रारी उद्भवण्याचा संभव असतो. उंबराचे झाड स्वप्नात दिसणे हे भाग्याचे लक्षण समजावे. उंबराच्या झाडात देवता राहत असल्याने असे स्वप्न आपला भाग्योदय उजळ असलेल्या तसेच धार्मिक कार्यासाठी तीर्थाटन होणार असल्याचा संकेत हे स्वप्न दर्शविते. चंदनाचे झाड स्वप्नात दिसल्यास अशा व्यक्तीला मानविद्वत्ता प्राप्त होईल. तसेच धार्मिक कार्यातून नेतृत्व करण्याची संधी चालून येण्याचा तसेच दुसऱ्याच्या कामी मदतीसाठी धावून जावे लागणार व ती मदत कामी येणार असा शुभ संकेत यातून मिळतो. दुसऱ्याला सुख व आनंद देण्यासाठी त्यामुळे चंदनाचे झाड स्वप्नात आल्यास आपले आयुष्य कृतार्थ झाले असे समजावे, कारण आपल्या हातून समाजाची अथवा व्यक्तींची सेवा घडणार असल्याचे पुण्य संकेत असे स्वप्न दर्शविते. फणसाचे झाड स्वप्नात दिसल्यास एखाद्या गंडांतर व खोटा आरोप होण्याचा तसेच विश्वासघात होण्याचा संभव असल्याचे संकेत यातून मिळतात. थोड्याशा कष्टानंतर चांगले दिवस येण्याचेही प्रतीक अशी स्वप्ने दर्शवितात. स्वप्नात केळीचे झाड घडासहित दिसल्यास हातून कल्याणकारी कार्य होणार असल्याचे संकेत यातून मिळतो. दुसऱ्यांना आपल्या हातून मदत होणार आणि त्याला त्याचे यश हे मिळणार असा शुभ कार्याचा संकेत या स्वप्नातून मिळतो. स्वप्नात केळीच्या झाडाला केळीचा घड व केळफूल लागल्याचे दिसल्यास नवीन गोड बातमी ऐकायला मिळणार असे समजावे. स्वप्नात शेवग्याच्या झाडाला शेंगा लागलेल्या आपणास दिसल्या तर शेवगा हा उष्णता वाहक असल्याने मनात ऊर्जेची वाढ होणे हे शुभ लक्षण
मात्र उष्णताजन्य व्याधींचा त्रास शरीरात जाणवेल असा संकेत यातून मिळतो. स्वप्नात जर चिंचेचे झाड अथवा चिंचा दिसल्यास उत्तम प्रकृती व दीर्घायुष्य तसेच चिरतारुण्य वृत्ती लाभणार असण्याचा शुभ संकेतही स्वप्न देते. तसेच या चिंचेच्या झाडावरून आपण पडल्यास अथवा या झाडाची फांदी तुटल्याचे स्वप्नात दिसल्यास प्रकृती ढासळण्याचा संकेत जाणवतो. प्रकृतीच्या थोड्याशा तक्रारी जाणवतील. स्वप्नात आंब्याच्या झाडाला आंबे लगडलेले दिसल्यास धनप्राप्ती व इच्छित फळप्राप्ती होण्याचा शुभ संकेत अशा स्वप्नातून पाहावयास मिळतो. पण फळ नसलेल्या आंब्याचे झाड स्वप्नात दिसल्यास हातून नवीन कार्य होण्याचे तसेच त्या झाडाला मोहर लागला असल्यास हाती घेतलेल्या कार्यात यश तर येणारच तसेच नवीन कार्य तडीस जाणार असल्याचे कळते. नारळाचे झाड स्वप्नात दिसल्यास मित्रांना नारळ अथवा श्रीफळ आपले भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान असल्याने अशी स्वप्न पडल्यास आपल्यालाही उच्च पदस्थ मिळण्याचा शुभ संकेत या स्वप्नातून पाहावयास मिळतो. पिंपळाचा वृक्ष स्वप्नात दिसल्यास एखाद्या धार्मिक कृत्य होण्याचे हे शुभ संकेत आहेत. पिंपळ हा हिंदू धर्मातील धार्मिक व पुण्यशील असा वृक्ष समजला जातो. पिंपळाच्या झाडाजवळ किंवा झाडाखाली उभे असल्याचे स्वप्नात दिसल्यास परमेश्वराची कृपा होण्याचे व एखादी धर्मसंस्था, देवस्थान अथवा देवतुल्य मोठ्या पुण्यवान व्यक्तीचा आपल्याला आधार मिळण्याचे हे स्वप्न शुभ संकेत देते. जर आपल्या स्वप्नात वटवृक्ष दिसला, वडाचे झाड किंवा त्यावर आपण चढलेले बसलेले दिसल्यास येणाऱ्या आयुष्यात आपल्याला कोण्या भल्या माणसाचा आधार मिळणार आहे. तसेच वटवृक्षावरून आपण पडल्याचे दिसल्यास आपणास आयुष्यात येणाऱ्या संकट समयी आपल्यापासून लोक दूर जातील व वडाचे झाड पडलेले किंवा एखादी फांदी तुटलेली स्वप्नात दिसल्यास आपल्याला आधार देत असलेल्या व्यक्तीला नुकसान होणार किंवा आपला आधार आपल्यापासून दुरावणार अशी सूचकता या स्वप्नातून दर्शविते. धन्यवाद.